नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. पर्यावरण संवर्धनासाठी अमरावती महानगरपालिकेचा अभिनव पुढाकार. वाढते तापमान, कमी होत चाललेली झाडे आणि प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेले शहर. पण आता अमरावतीतून सुरू झाली आहे पर्यावरण वाचवण्याची नवी चळवळ. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष सीड बॉल कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दिनांक 21 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता राजकमल चौक येथील शहीद स्मारक कस्तुरबा उद्यान परिसरात आयोजित या कार्यशाळेला अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या वाढते प्रदूषण, वाढते तापमान आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र या गंभीर परिस्थितीत पर्यावरण संरक्षण ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने पर्यावरण संवर्धनासाठी सीड बॉल या अभिनव उपक्रमाची निवड केली. कार्यशाळेमध्ये उपस्थितांना सीड बॉल म्हणजे काय, ते कसे तयार करतात, त्याचा पर्यावरणासाठी कसा उपयोग होतो आणि पावसाळ्यात विविध मोकळ्या जागांमध्ये त्याचे रोपण करून वृक्ष लागवड कशी वाढवता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी स्वतः माती, शेणखत आणि विविध वनस्पतींच्या बियांचा वापर करून प्रत्यक्ष सीड बॉल तयार केले. या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होत असून नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीबाबत सकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यशाळेमध्ये युवक आणि नागरिकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. यावेळी महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगितले. शहर हरित आणि स्वच्छ ठेवण्यासाठी वृक्ष लागवड हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सीड बॉलसारखे उपक्रम लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहेत. युवकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांना निरोगी पर्यावरण देण्यासाठी वृक्ष संवर्धन अत्यावश्यक आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासोबतच वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले. सीड बॉल उपक्रमामुळे शहरातील हरित क्षेत्र वाढण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यशाळेला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, नितीन बोबडे, मनोज शहाळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, डॉक्टर अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, डॉक्टर सचिन बोंद्रे, उपअभियंता श्रीरंग तायडे, अभियंता राजेश आगरकर आणि स्वच्छ भारत मिशन शहर समन्वयक श्वेता बोके यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात अमरावती येथील इंजिनियर हरिहर बोचरे, अध्यक्ष वृक्ष संवर्धन फाउंडेशन महाराष्ट्र, राजनंदनी फाउंडेशनचे सदस्य, पर्यावरण मित्र श्री मानेकर, श्रीमती रश्मी नावंदर तसेच निसर्गप्रेमी संतोष ठाकूर यांनी सहभाग घेत पर्यावरणीय कार्यात योगदान दिले. एक छोटासा सीड बॉल, पण त्यातून उगवू शकते भविष्यातील हजारो झाडे आणि त्या झाडांमधून मिळू शकतो आपल्या पुढच्या पिढ्यांना शुद्ध श्वास. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. झाडे लावा, झाडे जगवा आणि हरित अमरावतीच्या मोहिमेत सहभागी व्हा. कॅमेरामन प्रफुल्ल गुडधेसोबत मी बंडू कुमार, गौरव प्रकाशन न्यूज, अमरावती.